आज आपण पाहणार आहोत गाईचे तूप खाल्ल्याने होणारे फायदे। अनेक आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी गाईचे तूप वापरले जाते। गाईच्या तुपात विटॅमिन ए, डी, ई, के, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात। गाईचे तूप खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते। गाईच्या तुपातील ॲमिनो ॲसिड्स वजन कमी करण्यास मदत करतात। गाईचे तूप खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा निघून जातो। तुम्हाला सतत थकवा वाटत असेल तर दररोज गाईचे तूप खाणे सुरू करा। गाईच्या तुपात ब्युटेरिक ॲसिड आढळते, जे आतड्यांना मजबूत बनवते तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते। परिणामी हृदयाचे आरोग्य चांगले राहते। गाईच्या तुपात अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, जे शरीरातील घातक फ्री रॅडिकल्स काढून टाकतात, त्यामुळे त्वचा चिरतरुण राहते। गाईचे तूप खाल्ल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहते, त्यामुळे त्वचा चमकदार व तुकतुकीत दिसते। गाईच्या तुपात अँटीऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर निर्माण करणाऱ्या फ्री रॅडिकल्सला रोखतात तसेच हृदयविकार येऊ देत नाहीत। तुपाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांची हालचाल नियमित होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही। खाल्लेले सहज चांगले पचते। गाईच्या तुपातील कॅल्शियम हाडांना मजबूत बनवते, हाडांची घनता वाढवते। परिणामी सांधेदुखी, हाडांचा कटकट आवाज हे त्रास कमी होतात। हाडे पोकळ झाली असतील तर आहारात नियमितपणे गाईचे तूप वापरावे। गाईच्या तुपाचे नियमित सेवन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। सर्दी, ताप, खोकला असे संसर्गजन्य आजार सहजासहजी होत नाहीत। मोतीबिंदूसारखा आजार गाईच्या तुपाने नियमित सेवन केल्याने रोखता येतो। कोरड्या त्वचा असेल तर रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी गाईचे तूप आवर्जून वापरा। तूप त्वचेला मऊ व चमकदार बनवते। गाईच्या तुपात विटॅमिन K2 असते, जे रक्तवाहिन्यातील कॅल्शियम कमी करते, त्यामुळे धमन्यांचे कॅल्सिफिकेशन होत नाही, अर्थात धमन्यात कॅल्शियम साठून त्या ताठर व कडक बनत नाहीत। डायबिटीज म्हणजेच मधुमेह झालेल्या व्यक्तींनी गाईच्या तुपाचे सेवन करण्यास हरकत नाही। गाईचे तूप इन्सुलिनचा प्रतिकार कमी करण्यास तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते। परिणामी मधुमेहापासून बचाव होतो। गाईचे तूप शरीरात अतिरिक्त व अनावश्यक चरबी जमा होऊ देत नाही। बालके व वाढत्या वयाची मुले यांच्या निरोगी विकासासाठी गाईचे तूप अत्यंत फायदेशीर असते। गाईचे तूप खाल्ल्याने हाडे, स्नायू, मेंदू आणि दात यांना बळकटी येते। गरोदर महिलांनी गाईचे तूप आवर्जून खावे। गर्भावस्थेत गाईचे तूप खाल्ल्याने महिलांना चांगले पोषण मिळते। गाईच्या तुपातील नैसर्गिक जीवनसत्वे, खनिजे गर्भातील बाळाचा विकास घडवून आणतात। गाईचे तूप गरोदर महिलांनी खाल्ल्यास कमी वजनाचे बाळ जन्मास येत नाही। ऑपरेशन म्हणजेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी आहारात गाईच्या तुपाचा आवर्जून वापर करावा। ऑपरेशन म्हणजे शरीराची झालेली हानी तूप खाल्ल्याने लवकर भरून येते। मूत्राशयाच्या अनेक आजारात औषधी तयार करताना गाईचे तूप वापरले जाते। गाईचे तूप नियमित खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुरळीत चालते। गाईचे तूप मेंदूसाठी एखाद्या टॉनिक प्रमाणे काम करते। कॅन्सर झालेल्या पेशंटला गाईचे तूप खाल्ल्याचा सल्ला अनेक डॉक्टर्स देताना दिसून येतात। पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढविण्यासाठी गाईचे तूप मदत करते, त्यामुळे पुरुषत्व वाढते। गाईचे तूप कोणी खाऊ नये? कावीळसारख्या आजारात
गाईचे तूप खाणे वर्ज्य असते. ओटीपोटात दुखत असल्यास गाईचे खाणे टाळावे. ब्लड प्रेशर म्हणजेच BP असल्यास वाढलेला असल्यास गाईचे तूप खाणे टाळावे. शुद्ध तूप कसे ओळखावे? शुद्ध तूप रवेदार असते, त्याला छान सुवास येतो. पांढरे शुभ्र तूप म्हशीचे तर पिवळसर छटा असणारी गाईचे असते. तूप आणि भेसळ यामधील फरक पाहूयात. तुपामध्ये अनेक प्रकारची भेसळ केली जाते, जसे की कानपूर हे चमडे उद्योगासाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे जनावरांच्या चरबीपासून तुपासारखा पदार्थ तयार केला जातो. ही चरबी 300 ते 400 रुपये किलो दराने विकली जाते. या चरबीची तुपामध्ये सर्रास भेसळ केली जाते. म्हणूनच शक्यतो तूप घरीच तयार करावे किंवा एखाद्या गोशाळेमधून खरेदी करावे. सध्या देशी म्हणजेच गावरान गाई आढळत नाहीत. गीर गाय ही देशी गायीपैकी एक. या गायीचे तूप महाग मिळते, परंतु त्यामध्ये पोषण मूल्य तितकीच जास्त असतात. तर आजची ही माहिती कशी वाटली ही तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.